आज मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीची गोष्ट सांगणार आहे. तिचं नाव आहे वैशाली. तिचं वय आहे 55 आणि ती एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी करते. आज तिच्या बॉसनी एक मीटिंग बोलावली होती. वैशाली तिथं बसलेली होती, पण तिचा मीटिंगमध्ये अजिबात लक्ष नव्हतं. बॉसचे शब्द तिच्या कानांपर्यंत पोहोचत होते, पण तिच्या ब्रेनपर्यंत जात नव्हते. आताशा ती खूप थकलेलीशी वाटत होती. मेंटल आणि फिजिकल एक्झॉशन तिला जाणवत होतं. फायनली ती फिजिशियनकडे जाते आणि फिजिशियन तिला काही टेस्ट ॲडवाईस करतात आणि त्यामध्ये तिला व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे असं समजतं. आणि आजच्या या माझ्या व्हिडिओचा विषय तोच आहे. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे अँड वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. ही माझी व्हिडिओ सिरीज आहे ती अशा स्त्रियांसाठी आहे जिला फक्त जगायचं नाही आहे, तर सन्मानाने, आनंदाने आणि ॲक्टिव्हली जगायचं आहे. व्हिटॅमिन B12 हे व्हिटॅमिन्स वॉटर सोल्युबल आहे आणि आपलं शरीर हे न्यूट्रिएंट बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आहारामधून ह्या व्हिटॅमिन B12ची पूर्तता करावं लागते. व्हिटॅमिन B12 हे ॲनिमल सोर्सपासून मिळतं. एग्ज, फिश, सी फूड्स, लीन मीट, तसंच हे डेअरी प्रॉडक्ट्समध्ये पण मिळतं. दूध, दही, पनीर, चीज वगैरे वगैरे. मोस्ट ऑफ दी भारतीय स्त्रिया ह्या व्हेजिटेरियन आहेत आणि ज्या स्त्रिया नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यासुद्धा रेग्युलरली नॉन व्हेजिटेरियन फूड घेत नाहीत. त्यातल्या त्यात ज्यांचं वय 50पेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी ही खूप कॉमन आहे. वयाच्या 50 वर्षानंतर आपल्या जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिड हे कमी व्हायला लागतं. तसंच काही स्त्रियांमध्ये ॲट्रोपिक गॅस्ट्रायटिस आणि पर्नेसिस ॲनिमिया हे आढळू शकतात. जरी तुम्ही आहारातून इनफ व्हिटॅमिन B12 घेत असाल तरीसुद्धा अशा कंडिशन्समध्ये व्हिटॅमिन B12 तुमच्या रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. पेंटोप्रोझॉल, ओमेप्रोझॉल हे मेडिसिन ॲसिडिटीसाठी किंवा गॅससाठी जर रेग्युलर घेत असाल, यामुळे जठरामधलं जे ॲसिड असतं त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं व्हिटॅमिन डिफिशियन्सी होऊ शकते. समजा तुम्हाला काही इंटेस्टाईनचे आजार असतील, म्हणजे क्रॉन्स डिसीज आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, अशा कंडिशनमुळं व्हिटॅमिन B12 ॲब्सॉर्ब होत नाही. मेटफॉर्मिन हे रेग्युलरली डायबिटीजच्या पेशंटला दिलं जातं. तुम्ही जर दीर्घकाळापर्यंत मेटफॉर्मिन घेतलेलं असाल तर व्हिटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि त्यामुळे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी होऊ शकते. तुमच्यावर काही स्टमक किंवा इंटेस्टाईनची सर्जरी झाली असतील त्यामुळे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी होऊ शकते. आपल्या स्टमकमध्ये एक H. पायलोरी ह्या बॅसिलसचं इन्फेक्शन होतं. स्टमकमध्ये जे आतील आवरण असतं ते खराब होतं, त्यामुळे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी होऊ शकते. H. पायलोरी इन्फेक्शनवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो नक्की पहा. 50 वर्षानंतर स्त्रियांना व्हिटॅमिन B12ची का गरज असते? व्हिटॅमिन B12 हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिटॅमिन आहे. लाल रक्तकण बनवण्यासाठी उपयोगी पडतो. आपल्या पेशींमध्ये जे DNA असतात, जेव्हा पेशी विभाजित व्हायला लागतात त्यावेळेस व्हिटॅमिन B12ची गरज असते. तसंच नर्व्हस सिस्टीमचं प्रोटेक्शन, संरक्षण करण्याचं काम व्हिटॅमिन B12 करतं. आपले जे नर्व्हज, नाडे असतात त्याच्यावर एक मायलिनचं शीथ कव्हर असतं आणि त्यामुळं नर्व्हचं प्रोटेक्शन होत असतं. व्हिटॅमिन B12 हे मायलिन शीथ बनवण्यासाठी उपयोगी पडतं. जे न्यूरोट्रान्समीटर असतात, जे नर्व्हज कंडक्शन करत असतात, हे काम करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन B12ची गरज असते. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी ही अचानक होत नाही. जेव्हा खूप वर्षापासून तुमचा आहार व्हिटॅमिन B12 डिफिशियंट असेल आणि जेव्हा तुमच्या लिव्हरमधला जो व्हिटॅमिन B12चा साठा आहे तो हळूहळू कमी होत असेल, डेफिशियन्सीचे लक्षणे जाणवू शकतात. त्यातलं पहिलं लक्षण आहे प्रचंड थकवा. तुम्हाला थकवा जाणवायला लागेल आणि हळूहळू हा थकवा वाढत जाईल. याचं दुसरं प्रमुख लक्षण आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी. नाडीवरचं संरक्षक मायलिन शीथ नसतं त्यावेळेस नर्व्ह डॅमेज व्हायला लागतात. आपले तळहात आणि तळपाय यांच्यावर जास्त परिणाम व्हायला लागतो. आपल्या तळहातामध्ये आणि तळपायामध्ये मुंग्या येणं, सुया टोचल्यासारखं वाटणं किंवा तो भाग बधीर होणं हे लक्षणे आढळतात. तिसरं लक्षण आहे की चलता न येणं किंवा चलताना तोल जाणं. जेव्हा पेरिफेरल न्यूरोपॅथी असते, पायामध्ये नमनेस असतो, बधीरपणा असतो, त्या स्त्रीला उभा राहिलं तरी तिला पाय जमिनीवर टेकलेले आहेत याची संवेदना होत नाही. त्यामुळे तिचा चालण्याचा जो गेट असतो तो वेडावाकडा असतो. तिचा तोल पण जाऊ शकतो. आता जे चौथं लक्षण आहे ते म्हणजे ॲनिमिया. आपल्या बोन मॅरोला RBC बनवण्यासाठी व्हिटॅमिन B12ची गरज असते आणि जेव्हा हे मिळत नाही त्यावेळेस RBC ह्या कमी प्रमाणात बनतात किंवा ॲबनॉर्मल बनतात, ज्याला आपण मेगलोब्लास्टिक ॲनिमिया असं पण म्हणतो. पाचवं लक्षण आहे हृदयात धडधड करणे आणि धाप लागणे. RBC लाल रक्तकणाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आणि ऑक्सिजन पेशीपर्यंत न पोहोचल्यामुळं हृदयाला जास्त प्रमाणात काम करून जास्तीत जास्त रक्त पेशींपर्यंत पोहोचवावं लागतं. सहावं लक्षण आहे ब्रेक फॉग होणं, कॉन्सन्ट्रेशन न लागणं आणि मेमरी लॉस होणं. ब्रेनला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. ती स्त्री
खूप कन्फ्यूज झालेली असते. तिला एखाद्या गोष्टीवर विचार करणं किंवा निर्णय देणं ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट वाटायला लागतात. ती काही गोष्टी विसरायला लागते. तुम्ही रुटीनली पाहत असाल, की आपण चावी कुठे ठेवली हे आपल्याला आठवत नाही. आपला मोबाईल आपण कुठं ठेवला हे आठवत नाही. किंवा आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी एखाद्या रूममध्ये येतो आणि आपल्याला आठवतच नाही, की आपल्याला नेमकं तिथं काय हवं होतं. नंतरचं जे लक्षण आहे ते आहे लो मूड होणं, एन्झायटी, डिप्रेशन जाणवणं. व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी झाल्यामुळं आपल्या शरीरामधले जे मूड वाढवणारे हार्मोन्स जे असतात, सेरोटोनिन, डोपामाइन हे कमी व्हायला लागतात. यामुळं अचानक उदास वाटणं, लो मूड असणं किंवा थोड्या गोष्टीला आपण अँक्शियस होणं, असे लक्षणं जाणवू शकतात. हे लक्षणं आपल्या मेनोपॉजच्या लक्षणासोबत आपण गफलत करू शकतो. आता शेवटचं जे लक्षण आहे, आपली जीभ ही एकदम स्मूथ होते, लाल होते, सुजते आणि तिथे एक बर्निंग सेन्सेशन व्हायला लागतं. म्हणजे आपण नॉर्मल फूड जरी घेतलं, तरी आपली जीभ जळजळ करायला लागते. ब्लड काढून आपण व्हिटॅमिन B12चं स्टेटस पाहू शकतो. वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे रेफरन्सेस असतात. आपण स्वतःहून आपलं व्हिटॅमिन B12 कमी आहे असं डायग्नोसिस करू नये. याऐवजी आपण फिजिशियनकडे जाऊन तुम्ही खरंच व्हिटॅमिन B12 डिफिशियंट आहात का, हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीची लक्षणे असतील आणि व्हिटॅमिन B12 तुमचं कदाचित नॉर्मल असेल किंवा बॉर्डरलाईन असेल, तुमचे फिजिशियन तुम्हाला काही ॲडिशनल टेस्ट सांगतील. मिथाइल मॅलोनिक ॲसिड ही टेस्ट, तसंच ब्लडमधली होमोसिस्टिनची टेस्ट. ह्या दोन्ही टेस्ट जेव्हा वाढलेल्या असतात, त्यावेळेस तुम्हाला व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे असं समजलं जातं. आता याची ट्रीटमेंट कशी करायची याबाबतीत आपण बोलूया. जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात, तर तुम्हाला व्हिटॅमिन B12चं ओरल सप्लिमेंटसुद्धा तुमचे फिजिशियन चालू करू शकतात. समजा तुमच्यामध्ये सिव्हिअर व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे किंवा तुम्हाला जर ॲब्सॉर्प्शन प्रॉब्लेम आहे, तर इंजेक्टेबल व्हिटॅमिन B12 हे प्रिफरेबली चांगलं असतं. जे इंजेक्टेबल व्हिटॅमिन B12 असतं ते इंट्रामस्क्युलर दिलं जातं. त्यामुळे त्याचं गॅस्ट्रिक बायपास होतं आणि इनफ व्हिटॅमिन B12 मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं डाएट. तुम्ही तुमचं डाएट इम्प्रूव्ह केलं पाहिजे. व्हिटॅमिन B12 ज्या फूडमध्ये आहे ते फूड तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड झालेलं पाहिजे. व्हेजिटेरियन लोकांनी ॲटलिस्ट डेअरी प्रॉडक्ट्स तर रेग्युलरली घेतले पाहिजेत. ज्या स्त्रियांना ॲब्सॉर्प्शन प्रॉब्लेम आहे त्या स्त्रियांनी व्हिटॅमिन B12चं सप्लिमेंट लाईफ लाँग घेतलं तरी चालेल. कारण जे आहारातून व्हिटॅमिन B12 मिळतं त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. पण जे सप्लिमेंटमधून B12 मिळत असतं ते त्यांच्या आतड्यांमधून ॲब्सॉर्ब होऊ शकतं. व्हिटॅमिन B12 हे जास्त दिवस जरी घेतलं, जास्त प्रमाणात जरी घेतलं तरी याचं काही नुकसान नाही आहे. ज्या स्त्रिया व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांच्या आहारामध्ये इनफ B12 नसतं, त्यांनी नेहमी वारंवार स्वतःचं व्हिटॅमिन B12 स्टेटस पाहत राहणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन B12 आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेसाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळं याची डिफिशियन्सी आपल्यामध्ये होणार नाही याची काळजी प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे. आणि हो, मी ज्या वैशालीचा उल्लेख सुरुवातीला केला होता, त्या वैशालीने फिजिशियनच्या म्हणण्यानुसार व्हिटॅमिन B12चे सप्लिमेंट चालू केलं. आता ती खूप ॲक्टिव्ह आहे, एनर्जेटिक आहे आणि तिचं प्रमोशन पण झालेलं आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला, बहिणीला आणि आईला पाठवा, ज्यामुळं त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होईल. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला परत येणार आहे आणि तुमच्यासोबत एक चांगली मैत्रीण म्हणून नेहमीसाठी जोडून राहणार आहे. तोपर्यंत मैत्रिणीनं नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.